मित्रांनो, रूढी परंपराने खरेदी केलेल्या ज्या काही जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त गावठाणातील असलेल्या ज्या काही जागा आहेत त्याची मालकी ही राज्य शासनाची असते। म्हणूनच गावठाणातील ज्या काही जमिनी असतील किंवा जागा असतील ज्या सोडून दिलेल्या आहेत त्या शासनाच्या मालकीच्या आहेत। तसेच अशा जागा या राज्य शासनाच्या जरी असल्या तरी देखील ग्रामपंचायतीला तो अधिकार नाही की त्या जागा किंवा जमिनी इतर लोकांना ते बहाल करू शकतील। येथे असे अधिकार हे शासनाने जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत। तसेच अनेक वर्ष गावठाण जागेवर घर बांधून राहणारा जो कोणी इसम असेल त्याचा उर्वरित जो काही भूखंड आहे तो त्याच्याकडनं काढून घेण्याचा किंवा तसा ठराव मंजूर करून काढून घेण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीला नाही। तसेच असा भूखंड त्या व्यक्तीकडनं काढून घेण्याचा आणि दुसऱ्यांना बहाल करण्याचा अधिकार देखील ग्रामपंचायतीस नाही। आणि असा ठराव जर ग्रामपंचायतीने परस्पर केलेला असेल तर ग्रामपंचायती विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दाद ही मागता येते।